भाऊबहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थांबा जरा, तुम्हालाही अलीकडे असं वाटतंय का की काहीतरी मोठं घडणार आहे, पण नेमकं काय ते समजत नाहीये? मन शांत असतानाही आत कुठेतरी हलकासा कंपन जाणवतोय का? कदाचित हा साधा योगायोग नाही. महाशिवरात्रीची ही विशेष रात्र कुंभ राशीसाठी एक गुप्त संकेत घेऊन आली आहे. असा संकेत जो प्रत्येकाला दिसणार नाही, पण ज्यांचे अंतर्ज्ञान जागृत आहेत त्यांनाच जाणवेल. तुमच्या आयुष्यातील एखादा अडकलेला विषय, एखादं न बोललेलं सत्य किंवा एखादा थांबलेला निर्णय आता अचानक पुढे सरकू शकतो. पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत कोणत्या क्षेत्रात होणार आहे अचानक बदल, कोणत्या नात्यात उघड होणार आहे दडलेलं सत्य, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ऊर्जेचा योग्य उपयोग करून तुम्ही तुमचं भविष्य कसं मजबूत करू शकता. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित यातला एकच मुद्दा तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतो. महाशिवरात्रीची दुसरी रात्र, कुंभ राशीच्या आयुष्यात सुरू होणार गुप्त परिवर्तनाचा अध्याय. महाशिवरात्रीची दुसरी रात्र ही फक्त धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची नसून आध्यात्मिक ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत प्रभावशाली मानली जाते. या रात्री विश्वातील सूक्ष्म स्पंदने अधिक सक्रिय असतात. कुंभ राशीच्या व्यक्तींवर या दिवशी विशेष कृपादृष्टी राहू शकते, कारण कुंभ ही वायू तत्वाची रास असून ती विचार क्रांती आणि अचानक घडामोडींचे प्रतीक आहे. या रात्री तुम्हाला जाणवणारी शांतता ही केवळ बाह्य नसून अंतर्मनात सुरू झालेल्या मोठ्या बदलाची सुरुवात असू शकते. या कालखंडात कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात काही गुप्त निर्णय आकार घेऊ शकतात. अनेक दिवसांपासून अडकलेले प्रश्न, न सुटलेले व्यवहार किंवा नातेसंबंधातील गोंधळ हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. विशेष म्हणजे हे बदल अचानक घडल्यासारखे वाटतील, पण प्रत्यक्षात ते तुमच्या आधीच्या कर्मांची आणि विचारांची फळे असतील. काहींना करिअरमध्ये नवीन संधी दिसू शकते, तर काहींना आध्यात्मिक मार्गाची ओढ वाढू शकते. ही रात्र तुम्हाला एक वेगळी अंतर्दृष्टी देऊ शकते. तुमच्या मनात अचानक एखादा ठाम निर्णय येईल, जो भविष्यातील मोठ्या यशाची पायाभरणी करेल. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना एखाद्या जुन्या व्यक्तीकडून किंवा नात्यातून अनपेक्षित संदेश मिळू शकतो, ज्यामुळे आयुष्याची दिशा बदलू शकते. आर्थिक बाबतीतही गुप्त लाभाची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या काळात संयम आणि मौन हेच तुमचे सर्वात मोठे अस्त्र ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, जप किंवा शांत बसून केलेली प्रार्थना अत्यंत लाभदायक ठरेल. या रात्री केलेला संकल्प आणि साधना दीर्घकालीन परिणाम देऊ शकते. महादेवाची कृपा सूक्ष्म रूपाने तुमच्या जीवनात मार्गदर्शन करेल. कदाचित एखाद्या स्वप्नातून, एखाद्या संकेताद्वारे किंवा अचानक आलेल्या विचारातून. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही उलथापालथ भीतीदायक नसून परिवर्तनाची सुरुवात आहे. जे काही बदल होणार आहेत ते तुमच्या प्रगतीसाठीच असतील. जुन्या गोष्टी मागे सोडण्याची वेळ आली आहे. महाशिवरात्रीची ही दुसरी रात्र कुंभ राशीच्या आयुष्यात नवे पर्व सुरू करू शकते. अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने शांत पण प्रभावी बदल घडवतं. या विशेष रात्री कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात केवळ बाह्य बदलच नाही, तर अंतर्मनातील खोल जागृतीही घडू शकते. अनेकदा तुम्ही इतरांसाठी विचार करता, समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची इच्छा बाळगता, पण स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करता. या कालखंडात तुम्हाला स्वतःच्या मनातील दडलेले प्रश्न समोर येताना दिसतील. काही सत्य स्वीकारावे लागतील, काही निर्णय कठोर असतील, पण त्यातूनच खरी मोकळीक मिळेल. या दुसऱ्या रात्री तुमच्या विचारशक्तीला एक वेगळी धार मिळेल. जे लोक संशोधन, तंत्रज्ञान, कला, लेखन किंवा सामाजिक कार्याशी जोडलेले आहेत त्यांना एखादी नवीन कल्पना सुचू शकते, जी पुढील काही महिन्यात मोठ्या यशात परिवर्तित होईल. अचानक एखाद्या जुन्या स्वप्नाला नवी दिशा मिळेल. तुमच्या मित्रपरिवारात किंवा कार्यक्षेत्रात तुमच्याविषयीचा दृष्टिकोन बदलू शकतो. लोक तुमचा सल्ला अधिक गांभीर्याने घेऊ लागतील. नातेसंबंधाच्या बाबतीतही ही रात्र निर्णायक ठरू शकते. जे नाते फक्त औपचारिकतेवर टिकून आहे ते हळूहळू दूर जाईल, आणि जे नाते प्रामाणिक आहे ते अधिक घट्ट होईल. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना एखादी नवीन ओळख आयुष्यात प्रवेश करताना दिसू शकते, जी भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
मनातील गैरसमज दूर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, परंतु शब्दांपेक्षा शांततेची ताकद जास्त प्रभावी ठरेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचलणे गरजेचे आहे. एखादी अचानक संधी मिळू शकते, पण तिचा निर्णय घेताना घाई करू नका. दीर्घकालीन फायदा लक्षात घेऊन केलेला छोटासा बदल भविष्यात मोठा लाभ देऊ शकतो. या काळात अनावश्यक खर्च टाळून गुंतवणुकीकडे लक्ष दिल्यास स्थैर्य मिळेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता ही रात्र आत्मपरीक्षणाची आहे. स्वतःला काही प्रश्न विचारा. मी खरोखर काय शोधतो आहे? माझ्या आयुष्याचा खरा उद्देश काय आहे? या प्रश्नांची उत्तरे कदाचित लगेच मिळणार नाहीत, पण त्यांचा शोध सुरू होईल. काहींना ध्यान करताना विशेष शांतता जाणवेल, तर काहींना स्वप्नांमधून संकेत मिळू शकतात. कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेकदा आयुष्यात उशिरा पण मोठे यश मिळते. ही रात्र त्या यशाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. तुमच्या आयुष्यातील गुप्त उलथापालथ ही प्रत्यक्षात तुमच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी असेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण या काळात घेतलेले निर्णय पुढील काही वर्षासाठी तुमची दिशा निश्चित करू शकतात. ही वेळ भीतीची नाही, तर धैर्य दाखवण्याची आहे. जे बदल घडतील ते तुमच्या अंतर्गत शक्तीला जागृत करतील. संयम, श्रद्धा आणि सकारात्मकता या 3 गोष्टी सोबत ठेवल्या तर महाशिवरात्रीची ही दुसरी रात्र तुमच्या आयुष्यात शांतपणे पण प्रभावी क्रांती घडू शकते. या दिवशी ग्रहस्थिती सूक्ष्म पातळीवर तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करू शकते. कुंभ राशीचे लोक नैसर्गिकरित्या दूरदृष्टी ठेवणारे असतात, पण कधी कधी अतिविचारामुळे संधी हातातून निसटते. या काळात मात्र परिस्थिती वेगळी असेल. तुम्ही घेतलेला निर्णय अधिक ठाम आणि अंतर्ज्ञानावर आधारित असेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तुम्हाला आतून स्पष्ट संकेत मिळू शकतो आणि तोच पुढील वाटचालीचा आधार ठरेल. कुटुंबाच्या बाबतीत काही दडलेले विषय समोर येऊ शकतात. घरातील एखाद्या सदस्याच्या आयुष्यात बदल घडण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम तुमच्यावरही होईल. मात्र यावेळी तुमची भूमिका शांत सल्लागाराची असेल. तुमच्या शब्दांमध्ये अशी ताकद असेल की तणावाची परिस्थितीही सुसंवादात बदलू शकेल. विशेषतः वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी संरक्षण कवचासारखा ठरेल. कार्यक्षेत्रात अचानक जबाबदारी वाढू शकते. सुरुवातीला ती ओझ्यासारखी वाटेल, पण हाच अनुभव भविष्यात तुमची ओळख मजबूत करेल. काहींना पदोन्नतीची चाहूल लागू शकते, तर काहींना नवीन प्रकल्पाची संधी मिळेल. या संधीचा उपयोग करताना आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. तुमच्या कल्पकतेला आणि वेगळेपणाला लोक दाद देतील. मात्र अहंकार टाळणे आवश्यक आहे, कारण यशाची खरी ताकद नम्रतेत असते. प्रवासाच्या योगाची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रवास कामानिमित्त असू शकतो किंवा एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. अशा प्रवासातून तुम्हाला नवीन लोकांची ओळख होईल आणि भविष्यात उपयोगी पडणारे संपर्क तयार होतील. काहींना अचानक स्थलांतराचा विचारही डोक्यात येऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने शरीरापेक्षा मनाची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरेल. झोपेची वेळ नियमित ठेवणे, मोबाईल किंवा अनावश्यक गोंगाटापासून थोडे दूर राहणे आणि स्वतःसाठी काही क्षण राखून ठेवणे फायदेशीर ठरेल. तुमच्या मनात जी अस्वस्थता कधी कधी जाणवते ती आता हळूहळू कमी होऊ शकते. कुंभ राशीचा स्वभाव स्वतंत्र आणि थोडासा बंडखोर असतो. या काळात त्या बंडखोरीला योग्य दिशा मिळू शकते. समाजात किंवा कार्यक्षेत्रात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा अधिक प्रबळ होईल. तुम्ही ज्या गोष्टींवर विश्वास ठेवता तिच्यासाठी उभे राहण्याचे धैर्य मिळेल. काही लोक तुमच्या विचारांशी सहमत नसतील, पण कालांतराने तुमची भूमिका योग्य ठरेल. आर्थिक दृष्टिकोनातून पाहता दीर्घकालीन नियोजनाला सुरुवात करण्यासाठी हा योग्य टप्पा आहे. बचत, गुंतवणूक किंवा नवीन व्यवसायाच्या कल्पनेवर गंभीरपणे विचार सुरू होईल. लहान लहान पावले उचलली तरी पुढे मोठा फरक पडेल. संयम आणि सातत्य या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर आर्थिक स्थैर्य मजबूत होईल. या संपूर्ण कालखंडात एक गोष्ट स्पष्ट होईल. तुम्ही आधीपेक्षा अधिक जागरूक आणि स्थिर होत आहात. परिस्थिती काहीही असो, तुम्ही तिला सामोरे जाण्याची ताकद मिळवत आहात. गुप्त पातळीवर घडणारे बदल तुम्हाला नव्या आत्मविश्वासाने भरतील. पुढील काही आठवडे तुमच्यासाठी निर्णायक ठरू शकतात आणि तुम्ही घेतलेले निर्णय आयुष्याची दिशा निश्चित करू शकतात. विश्व तुमच्या बाजूने संकेत देत आहे. ते ओळखण्याची तयारी तुमच्यात असेल तर यश दूर नाही. या टप्प्यानंतर तुमच्या आयुष्यात सूक्ष्म पण ठळक मानसिक परिपक्वता दिसू लागेल. आधी जे प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करायचे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण करण्याची सवय लागेल. काही प्रसंगी तुम्ही मुद्दाम शांत राहाल, कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे आवश्यक नसते हे तुम्हाला उमजेल. हीच वृत्ती पुढे जाऊन तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवेल. मैत्री आणि सामाजिक वर्तुळात मोठी छाननी होऊ शकते. कोण तुमच्यासोबत मनापासून आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी याची जाणीव तीव्र होईल. काही नाती आपोआप कमी होतील तर काही अनपेक्षितरित्या मजबूत होतील. विशेषतः एखाद्या जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे आणि त्या संवादातून तुमच्यासाठी उपयुक्त माहिती किंवा संधी मिळू शकते. शिक्षण किंवा कौशल्य वृद्धीच्या बाबतीतही सकारात्मक घडामोडी संभवतात. एखादा कोर्स, प्रशिक्षण किंवा नवीन तांत्रिक कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल. सुरुवातीला शंका वाटेल, हे माझ्यासाठी योग्य आहे का, परंतु पुढे जाऊन हाच निर्णय तुम्हाला स्पर्धेत वेगळं स्थान देईल. ज्ञानवृद्धी हीच तुमची खरी संपत्ती ठरेल. भावनिक पातळीवर काही दडपून ठेवलेल्या भावना वर येऊ शकतात. त्या व्यक्त करण्याची योग्य पद्धत शोधणे महत्त्वाचे ठरेल. लेखन, संगीत, कला किंवा ध्यान यासारख्या माध्यमातून मन मोकळे करणे फायदेशीर ठरेल. काहींना एकांताची गरज अधिक जाणवेल आणि एकांत नकारात्मक नसून आत्मसंवादासाठी उपयुक्त ठरेल. कायदेशीर किंवा कागदोपत्री बाबींमध्ये प्रलंबित असलेली एखादी गोष्ट पुढे सरकू शकते. जिथे अडथळे येत होते तिथे अचानक गती मिळेल. मात्र सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे. कोणावरही अंधारा विश्वास न ठेवता स्वतः खात्री करणे हितावह ठरेल. भविष्यातील दीर्घकालीन ध्येयाबाबत स्पष्टता येऊ लागेल. मी 5 वर्षांनी कुठे असावे हा प्रश्न आता अधिक गंभीरतेने विचारला जाईल. काही लोक मोठा धक्का पत्करण्याचा विचार करतील. नोकरी बदलणे, व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन शहरात स्थायिक होणे. या निर्णयांमध्ये धैर्य असेल, पण त्यामागे सखोल विचारही असेल. घरातील वातावरणात काही सकारात्मक बदल दिसतील. एखादी शुभ वार्ता मिळू शकते किंवा घरात छोटेखानी आनंदाचा प्रसंग घडू शकतो. तुमची उपस्थितीच इतरांसाठी आधारवडासारखी ठरेल. तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढेल. शेवटी या संपूर्ण प्रक्रियेत तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. तुमच्यातील अंतर्गत शक्ती बाह्य परिस्थितीपेक्षा मोठी आहे. अडचणी आल्या तरी त्या तात्पुरत्या असतील. तुम्ही आधीपेक्षा अधिक सजग, संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण व्हाल. तुमच्या आयुष्याची सूत्रे आता अधिक ठामपणे तुमच्या हातात येऊ लागतील. पुढील काळ तुमच्या धैर्याची आणि दूरदृष्टीची परीक्षा घेईल, पण त्याच वेळी तुम्हाला तुमच्या क्षमतेची खरी जाणीव करू देईल. या पुढील काळात तुमच्या जीवनात एक वेगळाच अध्याय उघडताना दिसेल, जो बाहेरून साधा वाटेल पण आतून अत्यंत गूढ आणि सामर्थ्यशाली असेल. कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये आधीपासूनच वेगळेपणा असतो, मात्र आता हा वेगळेपणा लोकांच्या नजरेत अधिक ठळकपणे दिसू लागेल. तुम्ही घेतलेले काही शांत निर्णय पुढे जाऊन मोठ्या परिवर्तनाची कारणे ठरतील. व्यावसायिक पातळीवर एखादा जुना अडथळा अचानक दूर होऊ शकतो. काही दिवसांपासून थांबलेले काम, पेमेंट, करार किंवा संधी आता पुढे सरकू शकते. तुम्हाला कदाचित एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून अनपेक्षित पाठिंबा मिळेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, पण त्याच वेळी तुमच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा ठेवली जाईल. ही जबाबदारी स्वीकारताना भीती न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जाणे आवश्यक आहे. वैयक्तिक आयुष्यात काही गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. एखाद्या नात्यातील दडलेली भावना स्पष्ट होऊ शकते. ती सकारात्मक असो किंवा कटू, परंतु या स्पष्टतेमुळेच पुढील मार्ग सोपा होईल. काहींसाठी प्रेम संबंधात निर्णायक वळण येईल, तर काहींसाठी एकाकीपणाची भावना थोड्या काळासाठी वाढेल. मात्र हे एकाकीपण स्वतःला समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. धनप्राप्तीच्या बाबतीत लहान पण स्थिर लाभ दिसू शकतो. मोठा लाभ एकदम मिळण्याऐवजी सातत्याने वाढ होण्याची चिन्हे आहेत. एखाद्या नवीन उत्पन्न स्त्रोताची कल्पना डोक्यात येऊ शकते. ती ऑनलाईन कामं, साईड प्रोजेक्ट किंवा स्वतंत्र व्यवसायाशी संबंधित असू शकते. योग्य नियोजन केल्यास हा स्तोत्र भविष्यात महत्त्वाचा ठरेल. मानसिक पातळीवर तुमच्या स्वप्नांमध्ये किंवा अंतर्मनात काही संकेत मिळू शकतात. काही निर्णय घेताना तुम्हाला हीच योग्य वेळ आहे अशी आतून जाणीव होईल. या काळात निसर्गाशी संपर्क वाढवणे, जसे की सकाळी चालणे, शांत जागी बसणे, तुमच्या विचारांना अधिक स्पष्टता देईल. तुमच्यातील सर्जनशीलता वाढेल आणि काहींना लेखन, संगीत किंवा नवीन कल्पनांमध्ये रस वाढताना दिसेल. कौटुंबिक वातावरणात थोडीशी अस्थिरता निर्माण होऊ शकते.
पण तुम्हीच ती संतुलित करण्याची भूमिका निभवाल. तुमचे शब्द आणि संयम घरातील वातावरण पुन्हा स्थिर करतील. वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या सल्ल्याचा आदर केल्यास काही महत्त्वाचे निर्णय योग्य दिशेने जातील. या संपूर्ण कालावधीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे नियंत्रण अधिक ठामपणे स्वीकारत आहात. इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या ध्येयांना प्राधान्य द्याल. काही लोक तुमच्या बदललेल्या वृत्तीला समजून घेणार नाहीत, पण कालांतराने त्यांनाही तुमचा दृष्टिकोन योग्य वाटेल. पुढील काही आठवड्यात तुमच्या आयुष्यातील घटनांची गती वाढेल. प्रत्येक दिवस एखादा छोटा संकेत देईल. कधी एखाद्या संवादातून, कधी अचानक आलेल्या संधीमधून. हे संकेत ओळखण्याची क्षमता तुमच्यात असेल तर तुम्ही मोठ्या यशाकडे झेप घेऊ शकता. तुमच्या धैर्याची, संयमाची आणि दूरदृष्टीची खरी कसोटी आता लागणार आहे आणि या कसोटीतूनच तुमचे व्यक्तिमत्व अधिक परिपक्व व प्रभावी होईल. या पुढील टप्प्यात तुमच्या आयुष्यातील ऊर्जा अधिक सूक्ष्म पातळीवर कार्य करू लागेल. बाहेरून सर्व काही पूर्ववत दिसेल, परंतु तुमच्या विचारसरणीत आणि निर्णय प्रक्रियेत झालेला बदल इतरांना हळूहळू जाणवू लागेल. तुम्ही आता परिस्थितीला भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी तिचा दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन वागाल. हीच परिपक्वता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं स्थान देईल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात एखादी स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही लोक तुमच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून असतील, त्यामुळे तुमची रणनीती गुप्त ठेवणे योग्य ठरेल. प्रत्येक कल्पना सर्वांसमोर मांडण्याऐवजी योग्य वेळीच उघड करणे फायदेशीर ठरेल. तुमच्या सातत्यामुळे आणि वेगळ्या दृष्टिकोनामुळे वरिष्ठ किंवा ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील. भावनिक आयुष्यात आत्मसन्मानाला प्राधान्य देण्याची वेळ येईल. तुम्ही कोणासाठी किती झुकावे आणि कुठे थांबावे याची स्पष्ट मर्यादा आखाल. यामुळे काही नाती तात्पुरती ताणली जाऊ शकतात, पण दीर्घकालीन दृष्टीने हीच भूमिका योग्य ठरेल. स्वतःचा आदर राखून घेतलेले निर्णय पुढे स्थिर आनंद देतील. आर्थिक बाबतीत नवीन नियोजनाची गरज भासेल. खर्च आणि उत्पन्न यांचा समतोल साधण्यासाठी तुम्ही अधिक शिस्तबद्ध व्हाल. एखादी मोठी खरेदी पुढे ढकलणे किंवा गुंतवणुकीचे पर्याय तपासणे आवश्यक वाटेल. लहान बचतही पुढे जाऊन मोठा आधार ठरू शकते. अचानक लाभापेक्षा नियोजनबद्ध वाढ तुमच्यासाठी अधिक सुरक्षित करेल. आरोग्याच्या बाबतीत शरीरातील सूक्ष्म संकेत दुर्लक्षित करू नका. थकवा, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवल्यास त्याकडे वेळेवर लक्ष देणे आवश्यक आहे. नियमित दिनचर्या, हलका व्यायाम आणि साधी आहारशैली यांचा मोठा फायदा होईल. मानसिक शांततेसाठी दररोज काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे अत्यंत उपयुक्त ठरेल. तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची संधी मिळेल. एखादे जुने स्वप्न, प्रलंबित कामं किंवा न सोडवलेला प्रश्न पुन्हा समोर येईल. यावेळी तुम्ही त्याला टाळणार नाही, तर धैर्याने सामोरे जाल. या निर्णयामुळे तुमच्या मनावरील ओझे हलके होईल आणि पुढील वाटचाल अधिक स्वच्छ होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची चिन्हे आहेत. तुमच्या विचारांना लोक मान्यता देतील. काहींना एखाद्या समूहाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या शांत पण ठाम स्वभावामुळे लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी वळतील. मात्र या वाढत्या प्रभावासोबत नम्रता टिकवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी अंतर्गत शक्तीची जाणीव करून देणारा आहे. बाह्य बदल हळूहळू घडतील, पण त्यांची पायाभरणी आधीच सुरू झाली आहे. प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जाण्याची वृत्ती तुम्हाला अधिक सक्षम बनवेल. पुढील दिवस तुमच्या धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेची परीक्षा घेतील आणि त्यातूनच तुमच्या आयुष्यात स्थैर्य व यशाचा नवा अध्याय आकार घेईल. जर तुम्हाला जाणवत असेल की हे संकेत तुमच्या आयुष्यातही उमटत आहेत, तर आता वेळ आहे जागरूक होण्याची. स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा. तुमच्या ध्येयांना पुन्हा एकदा स्पष्ट करा आणि धैर्याने पुढे जाऊन टाका. ही ऊर्जा व्यर्थ जाऊ देऊ नका. तिचा योग्य उपयोग करा. तुमच्या अनुभवाबद्दल कमेंटमध्ये जरूर लिहा. तुम्हाला अलीकडे काही अनपेक्षित बदल जाणवले का? कोणता निर्णय तुमच्या आयुष्याला नवी दिशा देतो आहे? तुमचे विचार इतरांपर्यंत पोहोचू द्या, कारण कदाचित तुमचा अनुभव दुसऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. अशा आध्यात्मिक आणि राशीविशेष मार्गदर्शनासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून तुमचा पाठिंबा नक्की द्या. पुढील अपडेट्स आणि विशेष विश्लेषण चुकवू नका. तुमच्या श्रद्धेची आणि सकारात्मकतेची शक्ती वाढवत राहा, कारण योग्य वेळी घेतलेला एक निर्णय तुमचे संपूर्ण भविष्य बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ.